सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी इंग्लिशचा पेपर 1 मार्चला होणार आहे. मग या 1 मार्चला होणाऱ्या 10वीच्या पेपरसाठी तुमच्याकडे खूपच कमी वेळ राहिलेला आहे. आता तुमच्यापैकी जे व्हिडिओ पाहत आहेत विद्यार्थी, मॅक्सिमम असे विद्यार्थी की त्यांचा खूप जास्त इथं स्टडी झालेला नाही आहे, किंवा काही असे विद्यार्थी की त्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला आहे, आणि काही तर असे विद्यार्थी की त्यांचा अजिबातही अभ्यास झालेला नाही आहे. मग तुमचा पूर्ण कंप्लीट स्टडी झाला असो, किंवा तुमचा थोडाफार स्टडी झाला असो, किंवा तुमचा अजिबातही स्टडी झाला नसो, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो की तुमचं इथं मार्क्स, तुमचे इथं स्कोर नक्की इम्प्रूव्ह होऊ शकतात. बट तुम्हाला मी जे इथं सांगत आहे, तुम्हाला ते 100% इथं फॉलो करावं लागणार आहे, कारण की तुमच्याकडे वेळ कमी आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ कधी बघत आहात मला माहिती नाही आहे, बट तुम्ही हा व्हिडिओ जर पेपरला काही ताससुद्धा बाकी असतील तरीसुद्धा तुम्ही हा पाहिला, तर तुम्हाला इथं गॅरंटीड तुमचे मार्क्स इथं स्कोर नक्की इम्प्रूव्ह होऊ शकतो. तर तुमचा थोडा वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पहा. तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, बट इम्पॉर्टंट आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार आहे, जे की तुम्हाला काही तासा अगोदर करायचे असतात, काही 1 ते 2 दिवसा अगोदर करायचे असतात, ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट असते तुमचं पेपरमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतात. जर तुम्ही हे समजून घेतलं की कशा टाईपचे कोणकोणते फिक्सवाले क्वेश्चन तुम्हाला विचारतात, तर त्या फिक्सवाल्या क्वेश्चनचा स्टडी करून तुम्ही तुमचा पेपर सॉल्व्ह करू शकता. ओके, आता तुमच्याकडे जेवढे दिवस बाकी आहेत, काही तास बाकी आहेत, काय त्या काही तासांमध्ये तुम्ही हा स्टडी करू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ठीक आहे, म्हणजेच तुमच्याकडे जेवढा वेळ आहे ना, त्या वेळेमध्ये तुम्ही या टॉपिकचा अभ्यास करू शकता. असे काही टॉपिक तुमचे बोर्डाचे असतात इंग्लिशसाठीचे. ओके, आता महत्त्वाचं हे तर मी तुम्हाला सांगणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे, की जेवढा तुमच्याकडे वेळ आहे त्या कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला बेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत. ते बेस्ट मार्क्स घेण्यासाठी कोणकोणते टॉपिक्स आहेत मी तुम्हाला ते सांगणार. त्यासोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच की पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं. पेपर प्रेझेंटेशन म्हणजेच काय, की प्रत्येक क्वेश्चन, इंग्लिशचा प्रत्येक क्वेश्चन कसा सोडवायचा हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. म्हणजेच काय, की हा इथं बोर्डाचा पेपर आहे. ओके, इथं तुम्हाला दिसत असेल. ओके, हा बोर्डाचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तो स्वतः सॉल्व्ह केलेला आहे. ओके, फर्स्ट टर्म बोर्ड एक्झामचा पेपर आहे हा 10th क्लासचा, जो मी इथं स्वतः सॉल्व्ह केलेला आहे. ओके, आणि स्वतः सॉल्व्ह करून कशासाठी, की तुम्हाला दाखवायचं की नेमकी कसे क्वेश्चन येतात आणि ते तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे असतात, कसं पेपर प्रेझेंटेशन करायचं असते त्यासाठी. तर ते आपण इथं पूर्ण पाहूया. ओके, तर या 2 गोष्टी आपल्या इम्पॉर्टंट झाल्या, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हे पाहिल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो की तुमचं इथं 100% मार्क्स स्कोर होणार आहे. प्लस त्यासोबतच थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच की ते म्हणजे 3 तासामध्ये तुम्हाला काय करायचं असते, टाईम मॅनेजमेंट करायचा असतो. कारण की पहा, इंग्लिशचा पेपर असा असतो, मराठी, इंग्लिश, हिंदी 3 विषयाचा, की तुम्हाला त्यामध्ये 3 तास हे खूप कमी पडू शकतात. कारण की तो लँग्वेजचा पेपर आहे, भाषेचा पेपर आहे. तर यामध्ये तुम्हाला 3 तासामध्ये पूर्ण कंप्लीट पेपर सोडवावा लागतो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथं मिस्टेक होते की पूर्ण कंप्लीट त्यांच्याच्यानी पेपर सोडवणं होत नाही. बट टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला अशी काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे की 3 तासांमध्ये काय, तुम्ही त्याच्या अगोदरसुद्धा तुमचा इंग्लिशचा पेपर पूर्ण कंप्लीट करू शकता. जसं मी स्वतः केलं होतं. ठीक आहे, गॅरंटी सांगतो, मी स्वतः असं केलं होतं. ओके, आणि ते तुम्हाला मी इथं सांगणार आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं. आणि महत्त्वाचं असं नाही की तुम्हाला हवेमध्ये सांगत आहे की नाही बाबा मी स्वतः केलं होतं म्हणून तुम्ही सुद्धा करा. नाही, मी सांगतो तुम्हाला, मी तर स्वतः ते केलंच होतं फॉलो. पण मागचे जवळपास 4 वर्ष झाले विद्यार्थी मित्र, मागचे 4 वर्ष झाले विद्यार्थ्यांना मी स्ट्रॅटेजी सांगत आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजी बिलकुल फेल नाही आहे. बिलकुल 100% इथं तुम्हाला स्कोर करून देणारी पूर्ण स्ट्रॅटेजी आहे माझी, जे मी तुम्हाला इथं सांगत असतो. त्यामुळे 100% तुम्ही हे फॉलो करू शकता. आणि तुमच्याकडे जर काही वेगळी स्ट्रॅटेजी असेल की टाईम मॅनेजमेंट कसा करायचा, तर ते तुम्ही स्वतः नंतर फॉलो करा. ठीक आहे, बट आवडली तुम्हाला मी जे सांगत आहे, तर ते तुम्ही 100% इथं ट्राय करा. ओके, आणि पेपरच्या अगोदर म्हणजे इंग्लिशचा पेपर 1 मार्चला आहे ना, त्याच्या अगोदर तुम्ही घरी ट्राय करू शकता की पेपर सोडून पहा. मी जे तुम्हाला सांगत आहे ना स्ट्रॅटेजी, त्यानुसार पेपर सोडून पहा. तुम्हाला काय वाटते फरक तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये पेपर सोडवण्यामध्ये आणि माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये 3 तासांमध्ये लवकर फास्ट कोणत्या स्ट्रॅटेजीमध्ये होतो, आणि कोणता इफेक्टिव्हली ॲक्युरसीमध्ये पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, हे तुम्ही चेक करायचं घरी स्वतः. ठीक आहे, तर आपण 3 गोष्टी पाहणार आहोत इम्पॉर्टंट, जे मी तुम्हाला इथं सांगितल्या. ओके,
तर आपण इथं सुरू करूया पेपरला व्हिडिओला. ओके, त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला आताच इथं लाईक करून ठेवा. कारण की लाईक कशासाठी आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की सबस्क्राईब आणि लाईक कशासाठी, कारण की विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सगळी मेहनत आहे आणि सर्वच्या सर्व पेपरसाठी तुम्हाला 10-20 व्हिडिओज येणार आहेत. आता तुम्ही सबस्क्राईब करा की नका करू, पण तुम्हाला व्हिडिओ येणार आहे. पण इम्पॉर्टंट काय, तुम्ही सबस्क्राईब केलं तर प्रत्येक पेपरचा व्हिडिओ प्रत्येक पेपरचे 2 ते 3 व्हिडिओज तुम्हाला इथं प्रोव्हाइड होणार आहेत. तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दिसणार, नाही केलं तर तुम्हाला नाही दिसणार, आहे ना. म्हणून सबस्क्राईब करून सगळ्यांनी नक्की ठेवा, जेणेकरून सगळ्यांनी इथं फायदा होईल. त्यासोबतच सर्वांनी हा व्हिडिओ काय करून ठेवा, शेअर नक्की इथं करून ठेवा. तर चला आपण इथं सुरू करूया. तर पहा, सगळ्यात पहिलं म्हणजे आपण इथं पेपर प्रेझेंटेशन पाहणार आहोत. आता पेपर प्रेझेंटेशन आपण पाहणार आहोत. त्या पेपर प्रेझेंटेशनमध्येच आपलं काय कव्हर होणार आहे, आपलं कव्हर होणार आहे की 3 तासामध्ये आपण कशा पद्धतीनं टाईम मॅनेजमेंट करू शकतो पेपर सोडवण्यासाठी, ठीक आहे. त्यासोबतच याचमध्ये कव्हर होणार आहे, जेव्हा आपण पेपर प्रेझेंटेशन पाहणार आहोत, की आपण बेस्ट मार्क्स कशी घेऊ शकतो, ठीक आहे. आता बेस्ट मार्क्स कशी घेऊ शकतो हे तुम्हाला थोडं पेपर प्रेझेंटेशन आणि टाईम मॅनेजमेंटच्या मी नंतर सांगणार आहे. ओके, म्हणजेच काय की एक पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगून देणार पेपर प्रेझेंटेशन आणि 3 तासामध्ये कसं टाईम मॅनेजमेंट करायचं. आणि त्यानंतर तुम्हाला मी इथं खूप इम्पॉर्टंट म्हणजे बेस्ट मार्क्स कशी तुम्ही मिळवू शकता ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे, ठीक आहे. आणि महत्त्वाचं, तर चला आपण इथं सुरू करूया. ओके, हे जो पेपर मी इथं लिहिलेला आहे, असं समजा की तुमची ही ॲन्सर शीट आहे, म्हणजे उत्तरपत्रिका आहे तुमची. त्या उत्तरपत्रिकेवरती तुम्हाला लिहायचं आहे. तर पेपर प्रेझेंटेशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी. ओके, आता तुम्हाला इथं जे नाव दिसत असेल ना, हे इथं मी लिहिलेलं आहे. तर इथं तुमचं जे उत्तरपत्रिका असेल, तुम्ही उत्तरपत्रिका ॲन्सर शीट पाहिली असेल तुम्ही बोर्डाची, तुम्ही पहिला पेपर दिला मराठीचा, त्यामुळे. आता पहा, इथं वरती तुम्ही काहीच नाही लिहायचं. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इथं मी वरती लिहिलेलं आहे ना, इथं हे कसं काहीच नाही लिहायचं पहिली गोष्ट, कारण की मी इथे तुम्हाला डेमो म्हणून सांगत आहे ना, म्हणून तुम्ही इथं काही नाही लिहायचं, ठीक आहे. तर तुम्हाला कुठून सुरुवात करायची पहा. जेव्हा तुम्हाला इथे ॲन्सर शीट येणार आहे, ॲन्सर शीट आल्यानंतर या साईडला आणि या दोन्ही साईडला अशा लाईन्स तुम्हाला ओढायच्या आहेत. कारण की हे जे लेफ्ट साईडला लाईन दिसते तुम्हाला, हे क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकण्यासाठी, आणि या साईडला जी लाईन दिसते इथं सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत न लिहिता इथपर्यंतच लिहायचं अशा टाईपची, म्हणून इथं तुम्हाला लाईन जास्त मोठी पण नाही पण छोटीशी इथं काय लाईन ओढायची आहे. कारण की ह्या लाईनमध्ये फायदा असा आहे की तुम्ही जेव्हा पुरवणी, तुम्ही जेव्हा सप्लिमेंट इथं धाग्याने बांधता, जो तुम्हाला बोर्डातर्फे प्रोव्हाइड केला जातो धागा वगैरे, तर तुम्हाला इथं जे लिहिलेलं असते ते नंतर इथं लपत नाही, म्हणून त्यासाठी तुम्हाला इथं लाईन ओढणे गरजेचं आहे, ठीक आहे. काही गोष्टी सांगितल्या हे इम्पॉर्टंट आहे. ओके, आता पहा, पेपर तुम्हाला लिहिताना, पेपर प्रेझेंटेशन करताना सगळ्यात इम्पॉर्टंट जे तुम्हाला 3 तासामध्ये पूर्ण कंप्लीट पेपर सोडवायचा आहे ना, तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुरुवात करायची आहे ते म्हणजेच की सेक्शन 5 रायटिंग स्किल्सपासून. आता सेक्शन 5 रायटिंग स्किलपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. का करायची आहे? कारण की यामध्ये असतात तुमचे फिक्सवाले क्वेश्चन असतात तुमचे, जे की बोर्डमध्ये तुमच्या पेपर पॅटर्ननुसार दरवर्षी रिपीट होतात, त्यामध्ये चेंज होत नाही. आता असे क्वेश्चन जे की फिक्स असतात, रिपीट होतात, तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही याची काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता बोर्ड पेपरच्या अगोदर. मग तुम्हाला इथं सुरुवात करायची आहे रायटिंग स्किलपासून. आता काही जण म्हणत असतील की रायटिंग स्किलपासून सुरुवात केली तर आपली इथं मार्क्स वगैरे कट होणार आहेत का? तर तुमचे मार्क्स अजिबात इथं कट होणार नाही आहेत. तुम्हाला मेन काय की 3 तासामध्ये पूर्ण पेपर कंप्लीट लिहिणे इम्पॉर्टंट आहे. तर मार्क्स तुमची इथं कट होणार नाही आहे, कारण की असा कोणता रूलच नाही आहे की तुम्ही कोणत्या सेक्शनपासून सुरू करा. पण ठीक आहे, तुम्हाला इथं रायटिंग स्किलपासून तुम्ही सुरुवात करू शकता. ओके, आणि ही स्ट्रॅटेजी खूप इफेक्टिव्ह आहे, जी मी तुम्हाला इथं सांगत आहे. म्हणून सेक्शन 5 पासून रायटिंग स्किलपासून तुम्ही इथं काय करायची, सुरुवात करायची. ओके, आणि जेव्हा तुम्ही इथं सुरुवात कराल कोणत्याही सेक्शनपासून, बट जे मी तुम्हाला सांगता रायटिंग स्किल हे तुम्ही अप्लाय करा, ठीक आहे. तर कोणत्याही सेक्शनपासून जेव्हा तुम्ही सुरुवात करता, तर त्या सेक्शनचं वरती तुम्ही नाव लिहायचं आहे, पूर्ण कंप्लीट असं दिसेल त्यामुळे, ठीक आहे. सेक्शन 5 रायटिंग स्किल आपण असं लिहिल्यानंतर काय करायचं, पेपरला आपण नंतर त्या सेक्शनमधल्या क्वेश्चनला सुरुवात करायची. त्यानंतर व्यवस्थित क्वेश्चन नंबर इथं टाकायचा, जो क्वेश्चन नंबर आहे तो. आणि काही विद्यार्थी काय करतात, मिस्टेक करतात. कशी की आता रायटिंग स्किल आहे, आता लेटर रायटिंगचा पहिला क्वेश्चन आहे. काही विद्यार्थी काय करतात की लेटर रायटिंगचा जो क्वेश्चन दिलाय ना, तो पूर्ण क्वेश्चन इथं लिहितात. अरे, क्वेश्चन नसतो लिहायचा, तुम्हाला डायरेक्टली ॲन्सर लिहायचं असते. आणि ॲन्सर लिहिताना काय असते की क्वेश्चन नंबर टाकायचा आणि त्याचं ॲन्सर लिहायचं. तुम्ही क्वेश्चन नाही लिहायचा, पहिली गोष्ट. आता कुठं तुम्हाला क्वेश्चन लिहावा लागतो, जसं की फिल इन द ब्लँक्स झालं, त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन लिहावा लागतो, आहे ना. तर कुठं क्वेश्चन वगैरे लिहायचा ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. बट मॅक्सिमम 99% तुम्हाला क्वेश्चन नाही लिहावं लागत, 99%. म्हणून एवढं गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. तर चला आपण इथं पाहूया की पेपर कसा सोडवायचा. तर ठीक आहे,
रायटिंग स्किलपासून आपण सुरुवात केली. तर त्यानंतर पहा तुम्हाला क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकला. क्वेश्चन नंबर 5A. वन बाय वन आपण आता पूर्ण एक क्वेश्चन पाहणार आहोत, कसा येत असतो आणि तो कसा सोडवायचा हे तुम्हाला मी इथं सांगणार आहे. ठीक आहे. तर पहा सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो तुम्हाला A1 A2. यामध्ये एक असतो इन्फॉर्मल लेटर आणि एक असतो फॉर्मल लेटर. तर इन्फॉर्मल लेटरचा मी तो क्वेश्चन सोडवलेला आहे. पाहू शकता इन्फॉर्मल लेटर. ठीक आहे. तर अनौपचारिक पत्र तुम्ही मराठीमध्ये पाहिलं असेल, त्याला इन्फॉर्मल लेटर्स म्हणतात. आता लेटर लिहिताना तुम्ही एक काम करायचं, फॉर्मल लिहाल किंवा इन्फॉर्मल लिहाल, थोडं इथं त्याचं हेडिंग टाकून द्यायचं. म्हणजे जे पेपर चेक करणारे असतात त्यांना काही इथं काय होणार आहे की इझी जाणार. पेपर चेक करता, अरे हा बाबा इन्फॉर्मल लेटर आहे, नाही आहे ना, इन्फॉर्मल लेटर लिहिलेलं आहे. जर फॉर्मल लिहिलं असेल तर फॉर्मल लिहायचं, म्हणजे पेपर चेक करणाऱ्याला इझी जातो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जसा फॉर्मॅट वगैरे आहे त्या पद्धतीनं तुम्हाला इन्फॉर्मल लेटर लिहायचं असते, की जसं की पाहू शकता इन्फॉर्मल लेटर लिहिताना मी इथं काय जो इथं ज्याला इथं लेटर लिहित आहे त्याचं नाव वगैरे, त्याचं इथं काय ॲड्रेस लिहायचा, त्यानंतर लोकेशन वगैरे लिहायची, ॲड्रेसमध्येच लोकेशन येते. त्यानंतर तुम्ही इथं काय लिहायची, डेट लिहायची. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर तुम्ही इथं डिअर वगैरे, आता जेव्हा इन्फॉर्मल लेटर लिहिता ना, तर तुम्ही काय लिहिता, डिअर लिहिता. ओके, डिअर माय फ्रेंड, डिअर महेश, जे सुद्धा तुम्हाला नाव वगैरे दिलं असेल तुमच्या याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये, ते तुम्ही इथं टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर जो क्वेश्चनचा टॉपिक आहे तुमच्या पेपरचा, तुमच्या इन्फॉर्मल लेटरचा जो टॉपिक आहे तुम्हाला दिलेला किंवा फॉर्मल लेटरचा जो सुद्धा असेल. आता हे इन्फॉर्मल लेटर मी सांगत आहे, हे इन्फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट झाला. तुम्हाला फॉर्मल लेटरचा वेगळा फॉर्मॅट असतो थोडाफार, कारण की तो ऑफिशियलसाठी असतो फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटर फॅमिली टाईप वगैरेला इथं पाठवण्यासाठी क्वेश्चन दिला जातो इन्फॉर्मलचा. ठीक आहे. तर त्यामुळे पाहू शकता तुम्ही जो टॉपिक असेल तुम्हाला दिलेला, तो टॉपिकच्या इथं बद्दल लिहायचं तुमच्या लेटरमध्ये. ओके. त्यानंतर पाहू शकता खाली जेवढं तुम्ही एक काम करायचं, जवळपास 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं की 2 ते 3 लाईनमध्ये तुम्ही 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये तुम्ही काय करायचं, इथं लेटर लिहायचं. त्यानंतर पाहू शकता सगळ्यात शेवटी तुम्हाला काय करायचं आहे की जो सुद्धा तुम्हाला दिलेलं असेल, जो इथं पत्र लिहित आहे, जो लेटर लिहित आहे, त्याचं नाव इथं शेवटी तुम्हाला लिहावं लागतं. जसं की पहा इथं लिहिलं आहे की युअर ब्रदर अर्णव पाटील. म्हणजे जो इथं लिहत आहे, ओके, त्याचं नाव शेवटी लिहायचं की हा बाबा हा पत्र लिहत आहे. आणि तुम्हाला जे मार्क्स मिळणार आहेत, तर तुम्हाला याच गोष्टीसाठी मार्क्स मिळणार आहेत. इथं जो पत्र लिहत आहे त्याचं नाव, वरती तुम्ही हे जे टॉपिक इन्फॉर्मल लेटरवरती लिहिलेलं आहे त्याला इथं मार्क्स मिळणार. त्यानंतर तुम्ही इथं हे डेट वगैरे लिहिलेला आहे, पत्ता लिहिलेला आहे, याला मार्क्स. त्यानंतर इथं तुम्ही जे डिअर वगैरे लिहिलेलं आहे, ओके, डिअर माय फ्रेंड, डिअर महेश, जे सुद्धा लिहिलं असेल त्याला मार्क्स. तर असे तुम्हाला हे मार्क्स डिवाइड केले जात असतात. जे पॅरेग्राफ वगैरे लिहितात त्याला सुद्धा मार्क्स डिवाइड केले जातात. ठीक आहे. तर हे झालं इन्फॉर्मल लेटर. नंतर येते यामध्ये सेक्शनमध्ये बी क्वेश्चन. यामध्ये सुद्धा B1 B2 असे 2 क्वेश्चन येतात. यामध्ये B2 क्वेश्चन असतो तुम्हाला स्पीच रायटिंगचा. तर स्पीच रायटिंग कशी करतात पहा. स्पीच रायटिंगमध्ये तुम्हाला म्हणजेच काय असते, भाषण असते. आता भाषण म्हणजेच काय, की समजा एखादं तुमच्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये एखादं फंक्शन वगैरे आहे, आणि पहा तुम्हाला जे स्पीचवरती क्वेश्चन राहणार आहे ना, मॅक्सिमम मी सांगतो इथं 90% चान्स असा आहे, ओके, 90% चान्स असा आहे की तुम्हाला असा टॉपिक दिला जाईल, असं सांगितलं जाईल की तुमच्या शाळेमध्ये, ओके, समजून घ्या, मराठीमध्ये सांगत आहे की तुमच्या शाळेमध्ये, म्हणजे इन युअर स्कूल अ फंक्शन अरेंज, म्हणजे फंक्शन अरेंज म्हणजेच काय, की तुमच्या शाळेमध्ये एखादा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि त्यावरती तुम्हाला म्हणजे टॉपिक दिला असेल की या टॉपिकवरती तुम्हाला जर भाषण द्यायचं असेल, ओके, तर त्या टॉपिकवरती तुम्ही भाषण द्या, असं तुम्हाला सांगितलेलं असेल. समजलं? तर असे टॉपिक तुम्हाला काही दिलेलं असतं, 90% चान्स आहे. म्हणजेच काय, की असं कन्सिडर करायचं की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये आहात आणि तुम्ही तिथं काय देत आहात, भाषण वगैरे देत आहात. तर त्यामुळे तुम्ही असं समजून, असं कन्सिडर करून तुमचं भाषण तुम्हाला इथं लिहावं लागत असते. ठीक आहे. भाषण म्हणजे असं नाही की सिम्पली पॅराग्राफ वगैरे लिहा. नाही, भाषण म्हणजे तुम्ही इथं बोलत आहात, तुम्ही सांगत आहात. फक्त तुम्ही जे बोलत आहात, तुम्ही ते सांगत आहात, तुम्ही जे भाष्य देतात, भाषण करत आहात, ते तुम्हाला फक्त इथं आता काय पेपरमध्ये ॲन्सर म्हणून लिहावं लागते. ओके. तर असं म्हणून तुम्हाला इथं काय म्हणतात, स्पीच रायटिंग याला म्हणतात. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल. आता जो सुद्धा तुम्हाला टॉपिक दिला असेल, अगोदर काय करायचं, क्वेश्चनमध्ये ॲन्सर लिहिताना त्या टॉपिकचं वरती नाव लिहायचं. टॉपिकचं नाव लिहिलं, त्यानंतर तुम्हाला भाषण देतात, भाषण डायरेक्टली नाही सुरू करत ना, तुम्ही काहीतरी असं इम्पॉर्टंट बोलता, म्हणजे स्टार्टिंगसाठी इम्पॉर्टंट असते जे बोलता. जसं की पहा, डिअर टीचर्स अँड माय फेलो स्टुडंट्स, टुडे I get a chance to express my thoughts through this stage, so I am very glad to have it as a captain of our cricket team.
टीम आय हॅव सम थॉट्स टू डिलिव्हर. म्हणजेच काय समजू शकता, सुरुवात तुम्हाला बेस्ट करायची आहे. जसं की पहा, आता सुरुवात करण्यासाठी मी तुम्हाला असं काही वाक्य देणार आहे की त्यापासून तुम्ही 100% भाषणाची सुरुवात करू शकता. जसं की पहा, डिअरपासून. ओके, डिअर टीचर्स अँड फेलो स्टुडंट्स, टुडे आय गेट अ चान्स टू एक्सप्रेस माय थॉट्स थ्रू धिस स्टेज, सो आय एम व्हेरी ग्लॅड टू हॅव इट. इटपर्यंत. ओके, डिअरपासून तर इटपर्यंत तुम्ही कोणत्याही भाषणाची सुरुवात अशी करू शकता. फक्त कधी करू शकता? डिअर टीचर्स अँड फेलो स्टुडंट. तुम्हाला असा टॉपिक दिलाय तुमच्या शाळेमध्ये, तुम्हाला अशी सुरुवात करू शकता जेव्हा तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला भाषण द्या, असा टॉपिक असेल तर. ठीक आहे. आणि भाषण पाहू शकता तुम्ही कसं लिहायचं. ठीक आहे. स्टार्टिंग मी तुम्हाला सांगितली, एक काम करायचं, वरती हेडिंग तुम्ही द्यायचं. आता तुम्ही भाषण वगैरे लिहिता ना, तर वरती हेडिंग द्यायचं. त्यानंतर सुरुवात आता तुम्हाला अशी करायची. ठीक आहे. सुरुवात तुम्ही केली, त्यानंतर छोटे छोटे पॅरेग्राफ तुम्ही इथं लिहायचे. छोटे छोटे म्हणजे 5 ते 6 लाईन, 4 ते 5 लाईन अशा लाईन्सवरचे तुम्ही काय लिहा, पॅरेग्राफ तुम्ही लिहा. ठीक आहे. आता स्पीच आहे, स्पीच म्हणजे मोठंच असते पहिली गोष्ट. ठीक आहे. आता स्पीच जर मोठा आहे तुम्हाला काय करायचं, जवळपास तुम्ही 1.5 पेज किंवा 2 पेज तुम्ही भाषण लिहू शकता. आता 2 पेज म्हणजेच काय, की 2 पेज म्हणजे पूर्ण असं नाही की तुम्ही 2 पेज म्हणजे असं नका समजू की हे एक पेज, याच्या साईडनं अजून एक आणि अजून दुसरं एक आणि त्याच्या साईडनं नाही. तर तुम्हाला काय करायचं, हे जे एक पेज आहे, ओके, हे समोरचं हे पेज, ओके, हे वालं, आणि याच्या मागच्या साईडचं जे एक पेज असणार ते मिळून जर तुम्ही असं 2 पेज लिहिलं तर तुम्ही इथं चालेल, तुम्हाला इथं चांगले मार्क्स मिळतील. किंवा 1.5 पेज जरी लिहिलं तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण 1.5 पेज तुम्ही मॅक्सिमम करून तर लिहायचं, कारण की ती एक स्पीच असते. ठीक आहे. ओके, तर अशा पद्धतीने आहे, तुम्हाला पाहू शकता मी सुद्धा इथं लिहिलेलं आहे छोटे छोटे पॅरेग्राफ करून. आणि महत्त्वाचं, जे सुद्धा तुम्ही भाषण वगैरे लिहाल, म्हणजे असं नाही की फक्त भाषणासाठी, पुढे जे सुद्धा क्वेश्चन येतील, म्हणजे जसं आता पत्रलेखन वगैरे झालं, तर तुम्ही जे सुद्धा लिहाल ना, ते असं नाही की फक्त लिहाल तुम्ही, नाही, तर त्याला एक मिनिंग असायला पाहिजे. ओके, त्याला एक पूर्ण ते असलं पाहिजे, त्याला इथं मार्क्स आहेत. असं नाही की भाषण आहे म्हणून 4 पेज लिहा, तुम्हाला भरपूर आउट ऑफ मार्क मिळतील, अजिबात नाही. तर तुम्हाला इम्पॉर्टंट काय की तुम्ही अर्थपूर्ण लिहाल. आता काही विद्यार्थी असतील की एकच पेज लिहितील. ठीक आहे, एकच पेज लिहितील, बट एकदम प्रॉपरली आणि काय एकदम मिनिंगफुल असणार आहे, त्याला अर्थ असणार आहे, त्याला इथं 100% 5 पैकी 5 सुद्धा मार्क इथं मिळू शकतात. त्यामुळे एवढी गोष्ट एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 1.5 पेज तुम्ही ट्राय करा लिहिण्याचं, आणि त्यासोबत अर्थपूर्ण मिनिंगफुल असलं पाहिजे ते. ठीक आहे. तर असं तुम्ही करायचं. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, शेवटी लिहायचं असते, एंडिंग करायची असते भाषणाची. तर हे एंडिंग सुद्धा तुम्ही अशीच्या अशी लिहू शकता, कोणत्या भाषणामध्ये चालेल. ठीक आहे. जसं की पहा, इफ आय टोल्ड समथिंग रॉंग देन सॉरी, आय हॅव टू एंड माय स्पीच हिअर, थँक्यू. असं तुम्ही एंड करू शकता. स्टार्टिंग मी तुम्हाला सांगितली, एंड मी तुम्हाला सांगितला, नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला असं करायचं आहे भाषणाची पूर्ण पेपरमध्ये. ठीक आहे. असं झालं तुम्हाला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असते, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असतात, ते म्हणजेच की व्हर्बल टू नॉन व्हर्बल, आणि एक असते नॉन व्हर्बल टू व्हर्बल. असे 2 क्वेश्चन असतात, त्यापैकी एक कोणताही सोडवायचा असतो. आता पहा, व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजेच काय, की व्हर्बल म्हणजेच लक्षात ठेवा, व्हर्बल म्हणजे असतो तुमचा पॅरेग्राफ. व्हर्बल म्हणजे पॅरेग्राफ. आणि नॉन व्हर्बल, ओके, नॉन व्हर्बल म्हणजेच असतो तुमचं एखादं डायग्राम असते, किंवा एखादा चार्ट असतो, किंवा असं तुम्हाला पाहू शकता टेबल असतो, यालाच म्हणतात नॉन व्हर्बल. म्हणजेच तुम्हाला सांगेल असेल की एक तुम्हाला पॅरेग्राफ देतात, ते पॅरेग्राफचं कन्व्हर्जन तुम्हाला असा टेबल वगैरे दिला असतो, त्यामध्ये पॉईंट्स दिलेले असतात काही, ते तुम्ही इथं लिहायचे. किंवा तुम्हाला काय दिला असतो, असा एक टेबल वगैरे दिला असतो, किंवा अशी ट्री डायग्राम सारखी काही इन्फॉर्मेशन दिली असेल, त्या इन्फॉर्मेशनचं तुम्ही काय करा, ट्रान्सलेशन करा, तुमच्या ट्रान्सफर करा तुम्ही काय, व्हर्बलमध्ये, म्हणजे पॅरेग्राफमध्ये, असं तुम्हाला सांगितलेलं असते. ठीक आहे. तर असे 2 टाईपचे क्वेश्चन असतात. जसं की पाहू शकता मी इथं A2 क्वेश्चन सोडवलेलं आहे. A2 मध्ये मी काय सोडवलं, मी सोडवलेलं आहे, एक पॅरेग्राफ आहे, त्या पॅरेग्राफवरून नॉन व्हर्बल, ओके, म्हणजेच काय, एक टेबल दिलेला होता मला, त्यामध्ये सांगितलं होतं की डूज आणि डोंट्स हे पॉईंट्स तुम्ही लिहा. ओके, तर हे मला पॅरेग्राफमधून शोधून व्यवस्थित लिहायचे होते, तर मी इथं लिहिलं. आणि मी तुम्हाला सांगतो इम्पॉर्टंट, हा जो A2 वाला क्वेश्चन आहे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, हा नेहमी तुम्हाला इझी राहणार, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्यामुळे एक मोठा पॅरेग्राफ लिहिण्यापेक्षा पॅरेग्राफवरून, म्हणजे व्हर्बलवरून नॉन व्हर्बलवाला क्वेश्चन तयार करा सांगितला आहे, तो वाला इझी राहणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. A2 क्वेश्चनमधला. ठीक आहे. हा फिक्स असतो. तर अशा पद्धतीनं पाहू शकता, तुम्हाला जे दिलं असेल त्याच्यावरती हेडिंग टाकायचं, त्यानंतर पॅरेग्राफ तुम्हाला असं टेबल वगैरे दिलं असेल तर टेबल काढून लिहायचं, जेवढे पॉईंट्स सांगितले असतील तेवढे पॉईंट्स लिहायचे,
ओके. किंवा असं वेगळ्या टाईपची ट्री डायग्राम सारखं सुद्धा तुम्हाला येऊ शकतो, पाय चार्ट सारखं सुद्धा तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे. जे दिलं असेल तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला नॉन व्हर्बलमध्ये इथं ट्रान्सफर करायचं तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असतो तुम्हाला याचमध्ये क्वेश्चन नंबर बी. क्वेश्चन नंबर बी मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असतात. त्यामधला B1 हा क्वेश्चन आहे. ओके. तर B1 क्वेश्चनमध्ये पाहू शकता तुम्हाला दिला आहे न्यूज रिपोर्ट. आता वरती मी हेडिंग टाकलं न्यूज रिपोर्ट, तुम्ही सुद्धा टाकायचं. ओके. तर न्यूज रिपोर्ट म्हणजेच काय, की न्यूज म्हणजे होते बातमी आणि ते लिहायची असते. आता पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये जशी तुम्हाला न्यूज पेपरमध्ये जसं न्यूज असते तुम्हाला लिहिलेली, त्या टाईपची तुम्हाला इथे न्यूज लिहायची असते. न्यूज रिपोर्ट करायचा असतो. जसं की न्यूज रिपोर्टमध्ये काय असते, की एखादं तुम्हाला काही घटना दिलेली असेल. ओके. त्या घटनेवरती तुम्हाला सांगितलं असेल, की याच्यावरती तुम्ही न्यूज तयार करा. ओके. तर एखादं पाहू शकतो, जसं की आता न्यूज कशी तयार करायची. सगळ्यात अगोदर तर तुम्ही इथे हेडलाईन टाकायची. हेडलाईन काय टाकायची, हेडलाईन जे तुम्हाला टॉपिक दिला असेल तो टाकायचा. जसं की पाहते हेडलाईन काय इथं, की इंडियन क्रिकेट टीम क्लिंचेस T20 सीरीज विक्ट्री ओव्हर आयर्लंड. म्हणजेच काय, की इथे हेडलाईन मी टाकली मेन आपली जे न्यूज आहे त्याची. ठीक आहे. त्यानंतर डेट टाकायची. डेट मी इथं टाकली जी असेल ते तुम्हाला न्यूज क्वेश्चनमध्ये डेट दिली असेल ती तुम्ही इथं घ्यायची, किंवा दिलेली नसेल तर मनाने थोडीफार तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर लीड लाईन. लीड लाईन म्हणजेच काय, की मेन टॉपिक आपला जो मेन टॉपिक आहे याचा लिहिण्याचा न्यूजचा, तो आपल्याला लिहायचा आहे. आता जे मी तुम्हाला इथं सांगत आहे ना, हेडलाईन टाकायची, इथे डेट टाकायची, नंतर लीड लाईन टाकायची, ह्यालाच तुम्हाला इथं मार्क्स आहेत एवढं 100% लक्षात ठेवा. ओके. त्यासाठीच तर न्यूज रिपोर्ट तुम्हाला सांगत आहे ना, की विद्यार्थ्यांना टेस्ट करत आहे, की हा यांना न्यूज लिहिता येते का? तर त्यामुळे हेडलाईन तुम्ही इथं टाकायची, डेट टाकायची, लीड लाईन टाकायची. ओके. असं तुम्ही काय करायचं, टाकायचं. त्यानंतर मेन येते तुमचं बॉडी ऑफ द रिपोर्ट. बॉडी ऑफ द रिपोर्ट म्हणजेच काय, की जो मेन टॉपिक आहे त्या मेन टॉपिकवरती पूर्ण तुम्हाला लिहायचं असते न्यूज. की आता समजा क्रिकेटचं आहे, तर क्रिकेटची मॅच झाली, तर मग तुम्ही इथं लिहू शकता, की कशा पद्धतीनं इंडियानं क्लीन शीट मिळवली इथं आयर्लंडवरती T20 सीरीजमध्ये बाय 3-0, म्हणजे 3 मॅचेस जिंकल्या इंडिया आणि 0 मॅच जिंकलं. की जो मेन बॉडी आहे याची न्यूजची, तर ते मेन बॉडी तुम्ही जवळपास 2 पॅराग्राफमध्ये लिहिलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 2 पॅराग्राफ किंवा 1 ते 2 पॅराग्राफमध्ये 2 छोटे-छोटे पॅराग्राफ करायचे, 3 ते 4 ओळीचे किंवा 4 ते 5 ओळीचे, त्यामध्ये तुमचं होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असतो तुम्हाला क्वेश्चन नंबर 7. ओके. क्वेश्चन नंबर 7 असतो तुम्हाला, ते म्हणजेच की तुम्हाला असते ट्रान्सलेशन. ओके. ट्रान्सलेशन तुम्हाला इथं असते. ट्रान्सलेशनमध्ये पाहू शकता तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे इथं क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन असतात तुम्हाला, आणि इम्पॉर्टंट हा जो सेक्शन आहे हा, ओके, हा सेक्शन आहे तुम्हाला ट्रान्सलेशनचा. तर यामध्ये पाहू शकता क्वेश्चन नंबर 7 येतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर 7 आता इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, इथे तुम्हाला सुरुवात जी करायची होती ना, हा नवीन सेक्शन इथं लागलेला आहे क्वेश्चन नंबर 7 पासून. तर सुरुवात नवीन पेजवरती नेहमी नवीन सेक्शनची नवीन पेजवरती करायची, एवढं लक्षात ठेवा. ओके. इथं बाय मिस्टेक मी इथं लिहिलेला आहे हा सेक्शन, पण नवीन पेजवरती नवीन सेक्शनची इथं सुरुवात करायची असते तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. त्यानंतर पाहू शकता यामध्ये कसे क्वेश्चन येतात. तर क्वेश्चन नंबर 7 मध्ये ए वाला क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला काही इंग्लिशचे शब्द दिलेले असतात. तर इंग्लिशच्या शब्दाचं तुम्हाला मराठी आपल्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेशन करायचं. जसं पहा आता यामधले कोणतेही 4 तुम्हाला शब्द सोडवायचे असतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. जसं पहा प्रेयर म्हणजे प्रार्थना, कंपॅशन म्हणजे करुणा, विलेज म्हणजे गाव, सक्सेस म्हणजे यश, हॅबिट म्हणजे सवय, बेगर म्हणजे भिकारी. म्हणजेच आता इम्पॉर्टंट काय येतं, की तुम्हाला किती मराठी शब्द येतात इंग्लिशचे ट्रान्सलेट करून, हे तुम्हाला येत असेल तर तुम्ही इथं आरामशी सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि जास्त हार्डवाले तुम्हाला इथे शब्द येणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे व्होकॅब्युलरी तुमची चांगली असायला पाहिजे, तुम्हाला येऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असतो तुम्हाला बी वाला क्वेश्चन. ओके. तर बी वाला क्वेश्चन येतो तुम्हाला. यामध्ये तुम्हाला काय असते, की तुम्हाला दिलं असते पाहू शकता, जसं इंग्लिशचे काही सेंटेन्सेस टाईप तुम्हाला दिले असतात. ठीक आहे. ते सेंटेन्सचं तुम्हाला काय करायचं असते, ट्रान्सलेशन करायचं असते. सेंटेन्स सुद्धा इझी असतात. यामध्ये पाहू शकता जसं की ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स, इतरांशी नेहमी आदराने बोलावे. ओके. हे तुम्हाला काय असते, सेंटेन्सेस दिले असतात, ते तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे. जसं की पहा, टेक ॲडवाईस फ्रॉम युअर टीचर्स, शिक्षकांकडून सल्ला घ्यावा. हे तुम्हाला काय करायचं असते, मराठीमध्ये ट्रान्सलेट. शब्द तुम्हाला वाक्य दिले असतात, ते मराठीमध्ये तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करायचे. ठीक आहे. हे झालं तुमचं. त्यानंतर यामध्ये क्वेश्चन नंबर सी येतो. क्वेश्चन नंबर सी येतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर सी मध्ये तुम्हाला काही तुम्हाला दिले असतात आयडॉम्स. आयडॉम्स म्हणजेच काय, की तुम्हाला म्हणी असतात ना मराठीमध्ये, तर म्हणी टाईप तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलं असते, तर ते म्हणीचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं. जसं की पाहू शकता, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. आता तुमच्या कपड्यानुसार तुमचे कोट कापा, असं तुम्हाला काय दिलेलं आहे. त्यानंतर पहा, व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे.
इच्छा तिथे मार्ग. आता इच्छा तिथे मार्ग ही म्हण नाही झाली का, ही म्हणच आहे. हे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिली असते, ते तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करायची असते. ठीक आहे, हे झालं अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ट्रान्सलेशनमध्ये विचारतात. तर आपण पाहिलेलं आहे पूर्ण सेक्शन. वरचा पाहिला आपण पूर्ण रायटिंग स्किलचा, त्यानंतर ट्रान्सलेशनवाला. आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं फिक्सवाले क्वेश्चन कोणकोणते येतात. तर जे रायटिंग स्किलचे जेवढे आपण क्वेश्चन पाहिलेले आहेत ना वरती, हे सगळे, तर हे तुम्हाला पूर्ण फिक्सवाले क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्ही 100% जेवढे तास आहेत तुमच्याकडे, यामधून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता त्या क्वेश्चनची, आणि पेपरमध्ये तुम्हाला स्कोअर नक्की तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. आणि आपल्या पेपरच्या टाईम मॅनेजमेंटनुसार आपण इथं पेपरची सुरुवात रायटिंग स्किलपासून केलेली आहे. आणि पाहू शकता 1 बाय 1 आपण आता पुढे इथं जात आहोत तुमच्या पुढच्या सेक्शनमध्ये. ओके, तर पुढचा सेक्शन येतो तुम्हाला तो म्हणजेच की सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी येतो तुम्हाला. लँग्वेज स्टडीमध्ये पहा कसे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, व्हिडिओ खूप मोठा होत आहे मला माहिती आहे, बट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, अजूनसुद्धा स्लोमध्ये व्हिडिओ पाहत असाल तर स्पीड वाढून पहा, 1.25x किंवा 1.5xच्या स्पीडने पहा. आणि व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही काय करता, कारण की एवढ्या पद्धतीनं तुम्हाला डिटेलमध्ये समजून मी सांगत आहे, ते तुम्हाला कुठेही मिळत नाही. ओके, शेवटच्या टायमिंगपर्यंत तुमच्या मी सोबत असणार आहे प्रत्येक पेपरसाठी, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सगळ्यांनी, आताच्या आता लगेच सबस्क्राईब करून तर नक्की ठेवा. ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल दादा सबस्क्राईब करायला का सांगते एवढं, तर पहा आम्हाला सबस्क्राईब करून काय मिळते. ओके, आम्ही तर तुम्हाला इथं कंटेंट देत आहे इम्पॉर्टंट, पण तुम्ही सबस्क्राईब करता आम्हाला समजते की हा विद्यार्थी रिस्पॉन्स देत आहेत, आपण जे इथं व्हिडिओ वगैरे प्रोव्हाइड करत आहे, आम्हाला समजते की रिस्पॉन्स देत आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग आम्ही काय करतो, आम्हाला अजून मोटिवेशन मिळते की नाही आम्ही अजून त्यांच्यासाठी काही चांगलं करतो. तसं तर आम्ही प्रयत्न करतो तुम्ही रिस्पॉन्स द्या की नका देऊ, पण तुमच्यासाठी नेहमी चांगलंच करायचं. पण तुम्ही जर रिस्पॉन्स देत असाल तर आम्हाला अजून एक नवीन काय येते एनर्जी येते की तुम्हाला काहीतरी अजून नवीन देण्यासाठी. तर त्यामुळे तुम्ही इथं सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करून ठेवा. ठीक आहे, तर पहा तुम्हाला काय पुढचा सेक्शन आहे, आपण 1 बाय 1 इथे डिटेलमध्ये क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, तर पहा जसं की तुम्हाला लँग्वेज स्टडी असतो. लँग्वेज स्टडी म्हणजेच काय, तुमची इथं छोटीशी टेस्ट होते लँग्वेज स्टडीमध्ये. कशी, तुम्ही वर्षभर जेवढे शिकले, थोडंफार तुम्हाला वर्ड माहिती आहे, थोडंफार तुम्हाला ग्रॅमॅटिक माहिती आहे, थोडंफार तुम्हाला वर्ड्स माहिती आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर, थोडंफार तुम्हाला समजा सिनॉनिम्स माहिती आहेत, अँटोनिम्स माहिती आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द. तर हे तुम्हाला काय टेस्ट होते तुमची इथं लँग्वेज स्टडी. 10 मार्क्ससाठी हा सेक्शन तुम्हाला विचारतात आणि इझीवाला असतो. पहा कसे क्वेश्चन विचारतात. जसं की क्वेश्चन नंबर 1A मध्ये तुम्हाला असे काही शब्द दिलेले असतात की त्याचा एक लेटर इथं गायब असतो, तो तुम्हाला ओळखून लिहायचा असतो. ओळखून म्हणजेच काय, तुम्हाला ऑप्शन वगैरे काही नसतात, मनाने लिहावं लागतं. जसं की बघा आता समजा दिलेला आहे तुम्हाला, हा शब्द दिलेला आहे. ओके, YAL हा वाय आहे. तर तुम्हाला हा शब्द दिलेला आहे समजा, तर तुम्हाला इथं मधात काय येणार ते ओळखायचं. जसं इथं ओ येणार, रॉयल होणार. ओके, त्यानंतर तुम्हाला अजून दिलं आहे समजा वाय, रिकामी जागा UNG. मग आता YUNG दिलं आहे, मग इथं काय येणार, YO येणार. ओ काय येणार, कारण की YO जोडल्यानंतर हा शब्द यंग होणार. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर असे तुम्हाला एक छोटे छोटे शब्द दिले जातात, त्याचं मधातलं लेटर इथं मिसिंग असणार, ते मिसिंग लेटर लिहून तुम्हाला लिहावं लागणार. ठीक आहे, नंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार काही शब्द दिले असतील, ते तुम्हाला इथं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे असतात. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच काय, जे तुमची इथं अल्फाबेट्स आहेत A to Z पर्यंत, टोटल 26 अल्फाबेट्स तुमचे आहेत. त्या 26 अल्फाबेटमध्ये तुम्हाला A to Z पर्यंत, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं असेल की अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावा, म्हणजे ए हा फर्स्ट नंबरला येतो, बी लेटर हा सेकंड नंबरला येतो, सी लेटर हा थर्ड नंबरला येतो, आणि झेड पर्यंत असे झेड हा 26 नंबरला येतो. म्हणजे पहिला कोणता आला A, सेकंड कोणता आला B. तर मग तुम्हाला असे काही शब्द दिले असतात, ते तुम्हाला ओळखायचे असतात आणि त्यानुसार तुम्हाला लावायचे असतं. जसं की आता इपिक, ई हा शब्द आपण लेटर पहिले घेतला. ओके, त्यानंतर के पासून सुरुवात झाली, म्हणजे ई हा म्हणून पहिले आला, कारण की अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार हा पहिले आहे. के हा सेकंड आला, कारण की अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार हा ईच्या नंतर के येतो. ईच्या नंतर मध्ये असं कोणतं लेटर नाही ई आणि केच्या यामध्ये की ते पहिले येते, म्हणून ईच्या नंतर केच्या नंतर यम आणि यमच्या नंतर पी, असं तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे असतात. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला, जसं की यामध्ये सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार शब्द तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे पहिले लेटर तुम्हाला दिले आहेत सगळे सारखे असतात. ओके, मग आता कसं लावायचं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार, तर पुढचे जे लेटर तुम्हाला दिले असतात त्याच्यानंतर सेकंडवाले ते सुद्धा सारखे असले तर थर्ड नंबरचं पाहायचं, बट सेकंडवालं पाहायचं वेगवेगळे आहेत का त्यानुसार लावायचं. तर असं तुम्ही काय करू शकता,
अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचं आहे. त्यानंतर यामध्ये थर्ड क्वेश्चन विचारतात पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजेच काय, तुम्ही असं लिहायचं. म्हणजेच तुम्हाला जे उकार, मात्रा, काना, जे सुद्धा असेल मराठीमध्ये म्हणतो, बट याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता फुल स्टॉप, ओके, एक्सक्लामेटरी मार्क्स, क्वेश्चन मार्क्स, तर असं तुम्हाला काय दिलं असतं ते करायचं असते कंप्लीट वाक्य. ठीक आहे. म्हणजे समजा तुम्हाला फक्त सिंपल एक वाक्य दिलं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला अशी काही तुम्हाला म्हणजे विलेंटी नाही, त्यामध्ये तुम्हाला फुल स्टॉप असेल किंवा ओके, त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मार्क असेल किंवा एक्सक्लामेटरी मार्क असेल, कोणी कोणाला सेंटेन्स म्हटलं त्यानुसार कसे मार्क्स तुम्हाला इथं द्यावं लागतात, ओके, चिन्ह द्यावं लागतात, ते तुम्हाला चिन्ह लिहावे लागत असतात, तुम्हाला पंक्च्युएट करायचं असते या सेंटेन्सला. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4मध्ये तुम्हाला काय दिलं असते, एक शब्द दिलेला असतो, शब्दापासून शब्द तयार करा असं तुम्हाला सांगितलेलं असते. ठीक आहे, 4 शब्द इथं तुम्हाला तयार करावे लागतात. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असतो तुम्हाला 5 नंबरचा. या 5 नंबरच्या क्वेश्चनमध्ये पाहू शकता कसं लिहितात. ओके, एक शब्द तुम्हाला दिला असतो, त्या शब्दाच्या रिलेटेड बाकीचे कोणते शब्द आहेत तुम्हाला ते लिहावे लागत असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 6मध्ये तुम्हाला दिलं असते, एक शब्द दिला असते, म्हणजे एक व्हर्ब दिला असते. त्या व्हर्बमध्ये तुम्हाला काय करायचं असते, की समजा आता हा शब्द पीक हा व्हर्ब दिलाय तुम्हाला एक व्हर्ब चेन बनवायची असते. व्हर्ब चेन म्हणजेच काय, समजा आता पीक आहे, तर पीकचा शेवटचा लेटर कोणता आहे, के. त्या के पासून असं काही पुढचं व्हर्ब तयार करायचं. ओके, व्हर्ब तयार करायचं, जसं की के पासून केलं किक. आता किकचा शेवटचा व्हर्ब लेटर आला के. के पासून अजून बनवायचं, जसं बनवलं मी व्हर्ब कीप. कीप आला. नंतर पी पासून बनवलं पुश. पुशचा यच आला. यच पासून बनवलं होल्ड. म्हणजेच काय, असं व्हर्ब चेन तुम्हाला बनवायची असते. आणि लक्षात ठेवा, व्हर्ब चेन लक्षात ठेवा, असं कोणताही शब्द नाही. व्हर्ब म्हणजेच काय, क्रियापद. ओके, म्हणजे क्रियापद म्हणजेच मराठीमध्ये म्हणतात. व्हर्ब म्हणजे तुम्हाला असं क्रिया केली असते, जसं किक म्हणजे मारणे, कीप म्हणजे ठेवणे, पुश म्हणजे लोटणे आणि होल्ड म्हणजे धरून ठेवणे. म्हणजे एक क्रियापद असते, ते म्हणजे व्हर्ब असते. व्हर्ब चेन तुम्हाला अशी तयार करायची असते 6 नंबरमध्ये. ठीक आहे, हे झालं तुमचं लँग्वेज स्टडीमधलं. त्यानंतर आहे तुम्हाला याचमध्ये बी वाला क्वेश्चन. यामध्ये पाहू शकता तुम्हाला दिलं असते, शी डिसाइडेड टू रन अवे फ्रॉम होम. आता तुम्हाला यामध्ये काय असते, की थोडा ग्रॅमॅटिक क्वेश्चन, डू ॲज डायरेक्ट वाले क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले असतात. आता डू ॲज डायरेक्टमध्ये लक्षात ठेवा, की तुम्हाला सिंपल ग्रामर असणे येणे महत्त्वाचं आहे. पुढे सुद्धा तुम्हाला डू ॲज डायरेक्टवाले क्वेश्चन असणार आहेत. जसं की पहा, डू ॲज डायरेक्टमध्ये तुम्हाला सिंपल ग्रामर कोणकोणतं, तर सिंपल ग्रामर झालं तुमचं क्वेश्चन टॅगवालं, चेंज द व्हॉईसवालं, सेंटेन्सेसच्या चेंजमध्ये, ओके, त्यानंतर चेंज द व्हॉईस झालं, ओके, रेटॉरिकल क्वेश्चन, ओके, एक्सक्लामेटरी मार्क, तुम्हाला क्वेश्चन टॅगवालं झालं आहे ना. असे तुम्हाला जे सिंपल ग्रामर आहे, ठीक आहे, ते तुम्हाला करायचं आहे. जसं नो सुनर दॅन, नो सुनर डीड, हे वाले जे आहेत ना सिंपल, तसं सिंपल ग्रामर तुम्हाला इथं करून जायचं आहे. ओके, त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं दिलं आहे क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला काय असते, एक असते सफिक्स आणि एक असते प्रिफिक्स. प्रिफिक्समध्ये तुम्हाला पाहू शकता प्रत्यय घटित शब्द आणि तुम्हाला असे शब्द दिले असतात. ओके, प्रत्यय घटित असते. ओके, जसं म्हणजे पे आहे, तर पेच्या शेवटी तुम्हाला प्रत्यय लावायचा असतो. जसं की पहा, पेचं पेमेंट केलं. हॅपीचं काय, समजा अनहॅपी, म्हणजे प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित हे 2 टाईपचे शब्द म्हणजे सफिक्स आणि प्रिफिक्स हे तुम्हाला लावायचे असतात शब्दाला. ओके, हे समजलं असेल. तर आपलं इथं सेक्शन नंबर 1 लँग्वेज स्टडीचा इथं पूर्ण कंप्लीट आपण केलेला आहे. ओके, त्यानंतर असते तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये पाहू शकता कसे क्वेश्चन सोडवायचे आणि कशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येतात. तर यामध्ये पाहू शकता सेक्शन नंबर 2 आहे तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज. हे पूर्ण हेडिंग टाकायचं. मी तुम्हाला सांगितलं नवीन पेजवरती नवीन सेक्शन टाकायचा. जसं की पहा, इथं आपला काय, इथं सेक्शन संपला, पण इथं मी सुरुवात केली का सेक्शनची, नाही केली. ओके, तर नवीन पेजवरती नेहमी नवीन सेक्शन तुम्ही इथं लिहायचा. ओके, नवीन सेक्शन नवीन पेजवरती नेहमी तुम्ही इथं लिहायचा. ठीक आहे. आता सेक्शन 2मध्ये पहा, टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये कसे क्वेश्चन लिहायचे. यामध्ये क्वेश्चन नंबर 2मध्ये क्वेश्चन नंबर 2A मध्ये A1 क्वेश्चन असतो तुम्हाला. आता महत्त्वाचं, यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ दिला असतो. ओके, यामध्ये जास्त सांगण्याची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला असतो. त्या पॅरेग्राफवरून तुम्हाला ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे आकलन मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. तर ग्लोबल अंडरस्टँडिंगवरती आणि कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे तुम्हाला पॅरेग्राफ किती समजला त्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतात. तर पाहू शकता कशा टाईपचे क्वेश्चन असतात, मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. तर पहा, तुम्हाला कसे असतात, समजा A1 आहे, तर A1 मध्ये तुम्हाला
रिकाम्या जागा फिल इन द ब्लँक्स विचारतात. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन लिहिण्याची गरज नसते 99%, बट 1% कुठं लिहायचं असतं. जसं की बा यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा फिल इन द ब्लँक्स हे कंप्लीट लिहायचे असते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. फिल इन द ब्लँक्ससाठी तरी तुम्हाला इथं कंप्लीट लिहावं लागते पूर्ण सेंटेन्स. ओके. कारण की त्याशिवाय त्याला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून फिल इन द ब्लँक्स पूर्ण तुम्ही इथं कंप्लीट लिहायचं. तर पाहू शकता ग्लोबल अंडरस्टँडिंगचे पॅरेग्राफवरती क्वेश्चन A1 असतो तुम्हाला फिल इन द ब्लँक्स वगैरे. असं फिक्स नाही आहे की फिल इन द ब्लँक्सच A1 क्वेश्चन असतील. इथं तुम्हाला असेल ट्रू ऑर फॉल्स असेल किंवा तुम्हाला गिव्ह रिझन असेल किंवा एका एक तुम्हाला असेल की पूर्ण वाक्य दिलं आहे, पूर्ण वाक्याचा अर्थ नेमका कोणता होतो, ते शब्द असा कोणता आहे पॅरेग्राफमध्ये तो सांगा आम्हाला. तर असं तुम्हाला शोधून लिहावं लागतं तुमच्या पॅरेग्राफमधून. ठीक आहे. तसं तुम्हाला बघू शकता A1 क्वेश्चन असतो तुम्हाला अशी सिंपल तुम्हाला दिला असतो. ठीक आहे. त्यानंतर A2 क्वेश्चन, हा A2 क्वेश्चन सुद्धा तुम्हाला तुमच्या पॅरेग्राफमधून सुद्धा दिलेला असतो. जसं की पहा यामध्ये सेंटेन्स दिले आहेत आणि यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला हे जे वाक्य आहेत हू सेड म्हणजे कोणी म्हटलं आणि टू होम कोणाला म्हटलं. आता हे कुठून शोधून लिहाल? तुमचे पॅरेग्राफ दिले तुम्हाला त्यामधून तुम्ही शोधून लिहाल. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता त्यामध्ये सुद्धा हे काही तुम्हाला इम्पॉर्टंट A3 वगैरे आहे तुम्हाला दिलं आहे तुमच्या पॅरेग्राफमधून शोधून लिहावं लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता A4 क्वेश्चन आहे. ओके. A4 क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं जे आहे मधून नाही तर तुम्हाला थोडंफार इथं काय असते की तुम्हाला इथं थोडं ग्रॅमॅटिक क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही जसं की यामध्ये नो सुनरचा वापर केलेला आहे. ओके. त्यानंतर वरचा सुद्धा तुम्हाला जे आहे थोडा ग्रॅमॅटिक क्वेश्चन इथं विचारलेला आहे. डू एज डायरेक्ट सारखा क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. A4 वाला. ओके. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला पुढे क्वेश्चन येतो तो म्हणजेच की बी वाला. आता बी क्वेश्चनमध्ये काय असते तुम्हाला, तर बी क्वेश्चनमध्ये तुमचा सेकंड पॅरेग्राफ तुम्हाला दिला असतो. तर या सेकंड पॅरेग्राफमध्ये सुद्धा तुम्हाला डायरेक्टली बघू शकता जसं की आता B1 आहे. पहिलं B1 ट्रू ऑर फॉल्स विचारलं. तर ट्रू फॉल्ससाठी लक्षात ठेवा तुम्ही वाक्य नाही लिहायचं, डायरेक्ट त्याचा नंबर टाकून ट्रू आहे की फॉल्स आहे असं लिहायचं. याला तुम्हाला इथं मार्क्स मिळून जातील. ठीक. क्वेश्चन तुम्हाला विचारतात तर B2 क्वेश्चनमध्ये तुम्हाला सिम्पली याच्यामध्ये सुद्धा जे डायग्राम तुम्हाला व्यवस्थित दिले असतील ते व्यवस्थित काढायचे. जे सुद्धा जशा टाईपचं दिलं आहे त्या टाईपचं, कारण की यालाच तुम्हाला इथं मार्क्स आहेत. ओके. तर B2 क्वेश्चन सुद्धा तुम्हाला तुमच्या पॅरेग्राफमधून शोधून लिहावा लागतो जो तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिला असतो. त्यानंतर B3 क्वेश्चन असतो. B3 सुद्धा तुम्हाला तुमच्या पॅरेग्राफमधून शोधून लिहायचा असतो. आता B3 सारखे क्वेश्चन विचारतात तुम्हाला की समजा आता याची विरुद्धार्थी शब्द पहा. गुडचं बॅड, अर्निंगचं स्पेंडिंग, हॅपीचं सॅड, यंगचं ओल्ड हे तुम्हाला पॅरेग्राफमधून शोधून लिहावं लागतं असं तुम्हाला सांगणार आहे. ओके. त्यानंतर पाहू शकता B4. तर B4मध्ये तुम्हाला डू एज डायरेक्ट सारखे म्हणजेच तुम्हाला काय मी सांगितलं की सेंटेन्सेस चेंज करण्यासाठी किंवा तुम्हाला तुम्हाला चेंज द व्हॉइस सांगणार आहे, क्वेश्चन टॅग सांगणार आहे. अशा टाईपचे तुम्हाला याच्यामध्ये सिंपल ग्रामर विचारल्या जाते. ओके. त्यानंतर पाहू शकता B5 क्वेश्चन. B5 क्वेश्चन कोणत्या टाईपचा येतो, तर B5 क्वेश्चन असतो तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स. तर पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन तुम्हाला असतो. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय की स्वतःचं मत तुम्हाला इथं मांडायचं असते. असा B5 क्वेश्चन असतो. B5 क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला असतो. त्या टॉपिकवरती तुम्हाला लिहावं लागणार आहे. स्वतःचं मत म्हणजेच काय, आता समजा इथं टॉपिक आहे आपल्याला माय गुड हॅबिट. आता माय गुड हॅबिट म्हणजे याच्यावरती तुम्ही लिहू नाही शकत का, लिहू शकता तुम्ही. तर असा टॉपिक तुम्हाला दिला असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला मनाने लिहावं लागतं. तर तुम्ही लिहायचं मनाने. तुम्हाला जे लिहाल तुम्ही त्याला इथं मार्क्स मिळणार आहेत. कारण की हे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा टॉपिक आहे. आता असं नाही करायचं की पुढच्या बेंचवरती तुमचा मित्र आहे त्याच्या पाहून लिहायचं ते बरोबर येणार, तसं नाही आहे. तुम्ही इथं पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय स्वतःचं मत मांडता हे बरोबरच येणार आहे, याच्यामध्ये चूक होणार नाही. म्हणून हा क्वेश्चन तुम्ही मनाने लिहा. जसं की पहा आता माय गुड हॅबिटवरती मी काय लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की जसं My good habit is to help poor people. When I help poor people, I got internal peace so that I can get more motivation to help more people who needs. असंही तुम्ही लिहू नाही शकत का मनाने? 100% लिहू शकता आणि सिंपल लिहायचं. आणि अजून एक मी तुम्हाला सांगितलं की मिनिंगफुल लिहायचं, अर्थपूर्ण लिहायचं. कारण की अर्थपूर्ण लिहाल त्यालाच तुम्हाला इथं मार्क्स आहे. ठीक आहे. ह्या हा सेक्शन संपला इथं म्हणून पहा. सेक्शन संपला म्हणून पहा एवढी मोठी जागा इथं रिकामी राहिली. आणि अजून महत्त्वाचं, आता मी इथं छोटंच लिहिलं, तुम्ही अजून एक पॅराग्राफ लिहायचं. 2 छोटे एवढे असे पॅराग्राफ लिहायचे म्हणजे तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क मिळतील. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पाहू शकता नवीन सेक्शनवरती मी नवीन सेक्शन नवीन पेजवरती मी इथं स्टार्ट केलेलं आहे. ओके. पाहू शकता. तर ठीक आहे. पुढचा सेक्शन येतो तुम्हाला सेक्शन 3 पोएट्री. पोएट्रीमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतात पहा. पोयममध्ये तुम्हाला एक पोयम दिलेली असते. त्या पोयमवरती सुद्धा तुम्हाला शोधून उत्तरं लिहावे लागतात. जसं की पहा कसे क्वेश्चन असतात. यामध्ये सुद्धा सेम तुम्हाला काय असते की पोयममधून काही रिकाम्या जागा विचारतील, काही ट्रू ऑर फॉल्स विचारतील, काही तुम्हाला गिव्ह रिझन विचारतील, काही तुम्हाला शोधून लिहावे लागतात. असेच क्वेश्चन असतात. जसं की
तुम्हाला आकलनवाले म्हणजे ग्लोबल अंडरस्टँडिंगवाले क्वेश्चन विचारतात. जसं की पहा A1 मध्ये आहे तुम्हाला आहे ना, A1 क्वेश्चन विचारतात. जसं की पहा यामध्ये तुम्हाला शोधून लिहावे लागतात असे काही क्वेश्चन आहेत. नंतर A2 मध्ये सुद्धा असे काही तुम्हाला डायग्राम वगैरे दिलेले असतात. ते तुम्हाला जसच्या तसे काढून एरो वगैरे दाखवून जे असेल ते तुम्हाला इथं लिहावं लागते. ओके. त्यानंतर A3 मध्ये तुम्हाला काय दिलं असते, तर A3 मध्ये तुम्हाला दिलं असते ते म्हणजेच की रायमिंग वर्ड. ओके, हे लक्षात ठेवा. रायमिंग वर्ड जुळवा असं तुम्हाला क्वेश्चन असतो. जसं की पहा एक तुम्हाला दिलं असते नाईट, तर नाईटचं रायमिंग वर्ड कोणता आहे हे तुम्हाला पोएममधून शोधून लिहावं लागते. जसं की पहा नाईटचं रायमिंग वर्ड पोएममध्ये दिलं आहे मूनलाईट. त्यानंतर फॉलचं दिलं आहे स्मॉल. असं तुम्हाला रायमिंग वर्ड म्हणजेच काही ज्याचा उच्चार आपण करतो ना, तर असं वाटते आपल्याला तो सेम आहे. असे यालाच म्हणतात इथं रायमिंग वर्ड, हे तुम्हाला इथं लिहावे लागत असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला पाहू शकता याच पोएममध्ये क्वेश्चन येतो बी वाला. तर बी मध्ये कोणता क्वेश्चन येतो? बी मध्ये येतो तुम्हाला तो असतो ॲप्रिसिएशन. ओके, ॲप्रिसिएशन क्वेश्चन असतो तुम्हाला पोएमचा. तर ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन कसा लिहायचा पहा. ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन लिहिताना काही स्टेप्स आहेत, तुम्हाला काही पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सनुसार तुम्हाला इथं लिहायचं आहे. जसं की पहा यामध्ये तुम्हाला पहिले टायटल लिहावं लागते. म्हणजे टायटल म्हणजे जे कवितेचं नाव आहे ते. जसं की पहा टायटल कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. त्यानंतर पोएट म्हणजे जे पोएम लिहिणारे पोएट आहेत त्यांचं नाव. जसं की पहा सुनील शर्मा. ओके. त्यानंतर रायमिंगची स्कीम कोणती आहे, तर याच्यामध्ये नो राईम स्कीम, याच्यामध्ये राईम स्कीम नाही आहे. ओके. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, याच्यामध्ये ॲलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे. म्हणजे हे जे पॉईंट सांगत आहे मी तुम्हाला, टायटल, पोएट, राईम, फिगर ऑफ स्पीच, हे तुम्हाला असेच सिक्वेन्स वाईज लिहायचे ॲप्रिसिएशन लिहिताना. आता त्यानंतर असते तुमचं मेन सेंट्रल आयडिया किंवा सेंट्रल थीम जे असेल तुमचं, म्हणजे कवितेचा नेमका अर्थ काय होतो ओव्हरऑल, हे तुम्हाला इथं लिहावं लागतं सेंट्रल आयडियामध्ये. ओके. तर असं लिहून तुम्हाला हे जे पॉईंट्स आहेत लिहायचे आणि तुम्हाला जे मार्क्स आहेत ते नक्की मिळणार. सेंट्रल आयडिया, फिगर ऑफ स्पीच, राईम स्कीम, पोएट, टायटलपासून सेंट्रल आयडियापर्यंत तुम्हाला सिक्वेन्स वाईज असं लिहायचं आहे तुमच्या ॲप्रिसिएशन ऑफ पोएममध्ये आणि प्रत्येक पॉईंटला इथं मार्क्स तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. असं तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं. ओके. तर इथं आपला सेक्शन संपला. त्यानंतर आपला सेक्शन इथं होतो तो म्हणजेच की सेक्शन 4 अनसीन पॅसेज. आता जसा सीन पॅसेज होता तसंच तुम्हाला अनसीन पॅसेजवरती क्वेश्चन आहेत. एक पॅराग्राफ तुम्हाला दिला असतो अनसीन म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा, त्यावरून तुम्हाला शोधून क्वेश्चन लिहावे लागतात. जसं की पहा यामध्ये दिलं आहे तुम्हाला A4. ओके. A4 मध्ये तुम्हाला A1 वाला क्वेश्चन दिला आहे. ओके. A1 वाला क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला असं दिलं असतं. ओके. डायग्राम वगैरे, ते डायग्राममध्ये जे दिलं असेल ना तुम्हाला ते लिहायचं, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. आता 1% जे म्हटलं तुम्हाला कोणता क्वेश्चन लिहावा लागतं, तो त्यामध्ये हे सुद्धा येते की जो तुम्हाला असं जे म्हणजे फिगर वगैरे दिली असेल ना, त्या फिगरमध्ये जे दिलं असेल तुम्ही इथं लिहायचं. ठीक आहे. असं तुम्ही माहिती जे क्वेश्चन जे दिलं असेल ते तुम्ही इथं लिहायचं आणि पुढचं जे ॲन्सर वगैरे दिलं असेल ते सुद्धा जसे बॉक्सेस वगैरे दिले असतील त्यामध्ये लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन दिला आहे तुम्हाला असाच बॉक्स काढून त्यामध्ये तुम्ही इथं लिहायचं A2. त्यानंतर A3 वाला क्वेश्चन आहे, हे सुद्धा तुम्हाला तुमच्या पॅराग्राफमधूनच शोधून लिहावे लागतात. सेम जसं तुम्हाला सीन पॅसेजवरती क्वेश्चन असतात सेम तुम्हाला यामध्ये सुद्धा आहेत. जसं की A4 मध्ये सुद्धा सेम तुम्हाला दिलं असतं तुमचं डू ॲज डायरेक्टवाले क्वेश्चन. ठीक आहे. जसं पाहू शकता यामध्ये नो अदरवाला क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय दिलं असतात शोधून लिहावे लागतात किंवा A4 वाले डू ॲज डायरेक्टवाले. नंतर A5 क्वेश्चन. A5 म्हणजेच काय, जो पॅराग्राफ तुम्हाला दिला आहे त्या पॅराग्राफवरती एक टॉपिक तुम्हाला दिला जाईल पर्सनल रिस्पॉन्सचा. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं स्वतःचं मत, जे सुद्धा लिहाल ते मिनिंगफुल लिहाल आणि स्वतःचं मत लिहाल, याला तुम्हाला मार्क इथं मिळून जातील. जो टॉपिक दिला आहे त्यावरती तुम्ही 100% इथं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर याचमध्ये तुम्हाला क्वेश्चन असते. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आणि शेवटचा क्वेश्चन यामधला मी सांगत आहे तो म्हणजेच की समरी रायटिंग. समरी रायटिंग म्हणजेच काय की सारांश लेखन. आता तुमचा जो अनसीन पॅसेज आहे पुस्तकाच्या बाहेरचा, आता तो जर तुम्हाला समजला तर तुम्ही समरी लिहू शकता. मग तुम्हाला एक काम करायचं आहे, जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर आहे तुमच्याकडे, जेव्हा क्वेश्चन लिहिता ते हा क्वेश्चन लिहिताना पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा. अनसीन आहे तो, पुस्तकाच्या बाहेरचा आहे, तर तुम्हाला अगोदर त्याला समजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट 4 मिनिट तुम्हाला द्यायचं आहे त्याला. समजून घेतला तरच तुम्ही समरी त्याची लिहू शकता. ओके. मनाने तुम्ही नाही लिहायचं. जो पॅराग्राफ तुम्हाला दिला त्या पॅराग्राफमधून लिहायचं. समरी म्हणजेच काय, एक मोठा पॅराग्राफ दिलाय, तो मोठ्या पॅराग्राफचं छोट्या पॅराग्राफमध्ये रूपांतर करून लिहायचं आहे. पण एवढं गोष्ट लक्षात ठेवा, जो पॅराग्राफ मला मोठा दिलाय त्याचा अर्थ पूर्ण निचोड करून या छोट्या पॅराग्राफमध्ये आला पाहिजे.
म्हणजे त्याला म्हणतात सारांश लेखन. म्हणजे म्हणतात ना खूप मोठं इथं दिलेलं आहे, तर तुम्ही एक छोटं बनवून लिहिलं, पण त्याचा पूर्ण अर्थ त्या छोट्यामध्ये आलेला आहे. असं तुम्हाला सारांश करून लिहायचं असतं. याला म्हणतात इथं समरी रायटिंग. समरी रायटिंग करताना लक्षात ठेवा, जो तुम्हाला दिलेला आहे पॅराग्राफ त्याचं हेडिंग दिलेलं असेल, तर हेडिंग तुम्ही पूर्ण अगोदर लिहायचं. कधी-कधी तुम्हाला हेडिंग दिलं नसते, तर हेडिंग तुम्हाला एक कन्क्लुजन काढून लिहावं लागत असते, की नेमका जो पॅराग्राफ अनसीन पॅसेज दिलेला आहे, तो कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला दिलेला आहे. तर टॉपिकचं कन्क्लुजन काढून कोणता टॉपिक आहे शोधून तो तुम्हाला टॉपिकचं हेडिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं समरी त्या टॉपिकची पूर्ण पॅराग्राफची लिहायची आहे. आता काही जण विद्यार्थी असतील, की समरी नाही लिहित आहेत. काही प्रॉब्लेम नाही. एक काम करायचं, ज्यांना खरंच काही समरी लिहिता येत नाही, त्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही एक काम करायचं, तुम्हाला जर मार्क 100% पाहिजेत, तर आता हे हे त्यानंच फॉलो करायचं ज्याला खरंच काही येत नाही. मग ज्यांना खरं येते समरी रायटिंग, तर त्यांनी इथं समरी रायटिंग पूर्ण त्यांच्या मनाने लिहायची, जे सुद्धा पॅराग्राफनुसार आहे त्यानुसार. मग ज्यांना खरंच काही येत नाही त्यांच्यासाठी सांगत आहे, मार्क्स तुम्हाला मिळू शकतं असं काही सांगतो. तर तुमचा जो पॅराग्राफ तुम्हाला दिला आहे ना, अनसीनवाला समरी लिहायची त्याच्यावरती, तर तुम्ही काय करायचं, स्टार्टिंगच्या काही ओळी, मधातल्या काही ओळी आणि शेवटच्या काही ओळी तुम्ही लिहून टाकायच्या. तुम्हाला इथं मार्क्स काही ना काहीतरी इथं मिळतील. ठीक आहे. जर तुम्हाला खरंच काही येत नाही त्यांच्यासाठी सांगत आहे. ठीक आहे. समरी रायटिंग हा खूप सोपा आहे. ठीक आहे. हे झालं तुम्हाला. त्यानंतर आता पूर्ण कंप्लीट मी तुम्हाला सांगितलं, की पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं आणि स्टेप बाय स्टेप कोणकोणते सेक्शन कसे लिहायचे तुम्हाला इथं समजलेलं असणार आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला जसं सांगितलेलं होतं, की तुम्हाला कमी वेळेमध्ये बेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत, तर तुम्हाला काय करायचं, जे फिक्सवाले क्वेश्चन आहेत त्याच्यावरती तुम्हाला स्टडी करायचं आहे. आता फिक्सवाले क्वेश्चन कोणकोणते झाले मग? तर फिक्सवाले क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ठीक आहे. कोणकोणते सांगतो. फिक्सवाले क्वेश्चन झाले तुमचे, मी सांगतो. ते झालं तुमचं पहिलं म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला तुमचे जे पॅराग्राफ्स तुम्हाला दिले आहेत ना, तर तुमचे 3 पॅराग्राफ आहेत. एक दोन सीन पॅराग्राफ आणि एक अनसीन पॅराग्राफ. त्याच्यावरती 3 क्वेश्चन तुम्हाला विचारतात. 3 क्वेश्चन तुमच्या पर्सनल रिस्पॉन्सचे. हे पर्सनल रिस्पॉन्सची तुम्ही प्रॅक्टिस करायची घरी. कोणतेही टॉपिक, कोणताही पेपर घ्यायचा, त्या टॉपिकचे पेपरमध्ये जे टॉपिक दिले असतील त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची. ओके. त्यानंतर हे 3 क्वेश्चन फिक्स झाले. त्यानंतर असते तुम्हाला हे पोयममधलं हे जे आहे तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. ठीक आहे. ॲप्रिसिएशन ऑफ पोयम असते तुम्हाला. ॲप्रिसिएशन ऑफ पोयम, प्रत्येक पोयमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला करून जायचं आहे, जर तुम्हाला खरंच मार्क्स पाहिजे. कारण की एक तरी 100% फिक्स आहे, तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारतात. ठीक आहे. हे झालं फिक्सवालं. आता अजून कोणतं फिक्स आहे दादा? तर फिक्स मी अजून सांगतो तुम्हाला. तर अजून फिक्स आहे तुमचं ते म्हणजेच की रायटिंग स्किल. रायटिंग स्किल तर पूर्ण 100% तुमचा फिक्स आहे. यामध्ये बदल होणारच नाही आहे. ओके. जो टाईप आहे क्वेश्चनचा यामध्ये बदल होणार नाही आहे. जवळपास 20 मार्काला तुम्हाला इथं काय विचारतात, रायटिंग स्किल. ओके. रायटिंग स्किलमधला प्रत्येक क्वेश्चन फिक्स आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, जेवढा वेळ आहे तुमच्याकडे, जेवढे काही तास असतील, जेवढे काही 1-2 दिवस असेल, त्यामध्ये तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचं प्रॅक्टिस करा. प्रत्येक क्वेश्चनचं 1 ते 2 एक्झाम्पल किंवा वेळ असेल 3 ते 4 एक्झाम्पल प्रत्येक क्वेश्चनचे तुम्ही इथं सोडून पहा. तुम्हाला गॅरंटीड रायटिंग स्किलमध्ये आउट ऑफ मार्कसुद्धा इथं मिळतील. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व काही गोष्टी मी सांगितल्या इंग्लिशच्या पेपरसाठी माझ्याकडून जेवढं असेल तेवढं. तर खूप मोठा व्हिडिओ झाला आहे, बट इम्पॉर्टंट होता म्हणून मी इथं बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.